सिस्टीम मध्ये काय झालं, ठीक आहे, आणि ते आउटपुट कसं डिस्प्ले झालं हे तुम्हाला काही घेणं देणं नाहीये, तुम्हाला माहिती पण नाहीये की ते कसं झालंय. सो आज आपण हे डिस्कस करणार आहे, जेव्हा इनपुट टाकलं जातं आणि जेव्हा आउटपुट भेटतं याच्यामध्ये काय होतं. ठीक आहे, इनपुट आणि आउटपुट याच्यामध्ये काय झालेलं आहे, तुमच्याकडून कोणत्या कमांड्स गेलेल्या आहेत, तुमच्याकडून तो कसा जर्नी जाते आणि ते सिस्टीम कडून तुमच्यापर्यंत कसं येतं, म्हणजे तुमच्याकडून सिस्टीम पर्यंत कसं जातं, म्हणजे युजर कडून सिस्टीम पर्यंत आणि सिस्टीम पासून युजर पर्यंत हे कसं होतं हे आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, यालाच म्हटलं जातं आर्किटेक्चर ऑफ लिनक्स. ओके, चलो. सो आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, युजर पासून स्टार्ट करूया. युजर काय करणार आहे रे, युजर कमांड टाकणार आहे, राईट. सो लेट सपोज मी इकडे दुसऱ्या पेज वरती, ठीक आहे, दुसऱ्या पेज वरती एक ओपन करते, इकडे लक्ष द्या तुम्ही. व्हॉट हॅपन, डोंट डिस्कस. ओके, चलो. सो दिस इज अवर कम्प्युटर, दिस इज अवर कम्प्युटर. ओके, अँड दिस इज युजर. माझ्या ड्रॉइंग कडे जाऊ नका. दिस इज युजर. ओके, आता आपण काय केलेलं आहे की या युजरनी हा कम्प्युटर पॉवर ऑन केलेला आहे. इकडे पॉवर ऑनचं काहीतरी बटन आहे. ओके, याच्यावरती टर्मिनल ओपन झालेला आहे. ठीक आहे, टर्मिनल ओपन झालेला आहे. दिस इज टर्मिनल, टर्मिनल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये यानं काय केली, युजरनी टर्मिनल ओपन केला आणि इकडे एक कमांड प्रॉम्प्ट असतो, त्याच्यावरती कमांड त्यांनी फायर केली. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता एल एस कमांड काय आहे ते तुम्ही आता बघू नका, आपण बघणार आहोत पुढे जाऊन. ठीक आहे, त्यानं काय केली, एल एस कमांड फायर केली आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर त्या ज्या डिरेक्टरीमध्ये ज्या काही फाईल्स असणार आहेत त्या इकडे शो होणार आहेत. त्याला फाईल 1, फाईल 2, ओके, फाईल 3 हे त्याला शो झालेलं आहे. ओके, आता हे कसं झालं हे आपण बघणार आहोत. हा युजर आहे, सगळ्यात शेवटचा, सगळ्यात जो लास्टचा सर्कल मी काढलेला आहे तो युजरचा काढलेला आहे. ठीक आहे, युजरनी काय केलेलं आहे, टर्मिनल ओपन केलेलं आहे. टर्मिनल म्हणजे शेल. ओके, टर्मिनल म्हणजे शेल. ओके, शेल काय करणार आहे, एक मध्ये शेल म्हणजे शेल साठी पण एक प्रोग्राम लिहिला गेलेला आहे, राईट. शेल म्हणजे त्याच्यासाठी पण एक प्रोग्राम लिहिला गेलेला आहे आणि तो प्रोग्राम जेव्हा तुम्ही .io इमेज इन्स्टॉल केली तुमच्या मशीन मध्ये तेव्हा त्याच्यासोबत तुमच्या मशीन मध्ये आलेला आहे शेलचा प्रोग्राम बाय डिफॉल्ट. ओके, सो शेलचा प्रोग्राम कशाच्या रिलेटेड आहे रे, की युजर आणि सिस्टीम, ठीक आहे, हार्डवेअर यांचं कम्युनिकेशन करण्यासाठी काहीतरी एक इंटरफेस पाहिजे ना. टर्मिनल तो इंटरफेस बनतो आपला मधला. तुम्ही काहीतरी इनपुट देता, सिस्टीम तुम्हाला आउटपुट देते. ती कशावरती डिस्प्ले होते रे, टर्मिनल वरती डिस्प्ले होते. सो युजर आणि सिस्टीम यांच्यामधला जो इंटरफेस असतो तो कोण असतो, तुमचा शेल असतो. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, एकदम बेसिक फाउंडेशन वाल्या गोष्टी आहेत, तुम्हाला ते लक्षात असल्या पाहिजे. झोप आली असेल तर पाणी प्या. ठीक आहे, ओके. सो युजर आणि सिस्टीम यांच्यामध्ये जे काही आउटपुट होते ते तुम्हाला कुठे दिसणार आहे, टर्मिनल वरती दिसणार आहे. सो टर्मिनल तुमचा काय असतो, एक इंटरफेस प्रोव्हाइड करतो, राईट. युजर काय करणार आहे, तो टर्मिनल यूज करणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टर्मिनल ओपन करताय तेव्हा शेलचा प्रोग्राम रन होतोय, राईट. टर्मिनल ओपन करते तेव्हा शेलचा प्रोग्राम रन झालेला आहे. मग मी काय करते, आता याला मार्क्स देते की पहिला आपण काय केला, पहिला एक नंबर होता युजर. ओके, इथे आपण त्याला मार्क्स देऊयात, राईट. 1 नंबर काय होता, आपण सिक्वेन्स लावूयात. फर्स्ट काय आहे, युजर. युजरनी काय केलेलं आहे, शेल म्हणजेच काय आहे रे, टर्मिनल, राईट. शेल म्हणजेच काय आहे, टर्मिनल. त्यांनी काय केलेलं आहे, टर्मिनल ओपन केलेलं आहे. ओके, टर्मिनल ओपन करून काय केली, एल एस कमांड टाईप केली, राईट. इकडे जे तुमचे कीपॅड्स आहेत त्याच्यावरती टाईप करून एल एस कमांड टाईप केली. सो एल एस कमांड, प्रत्येक एक कमांड जी आहे तुमची, एल एस कमांड असू दे, ज्याही कमांड तुम्ही रन कराल, प्रत्येक एक कमांड म्हणजे प्रत्येक एक सॉफ्टवेअर आहे. प्रत्येक एका कमांडसाठी काहीतरी प्रोग्राम लिहिला गेलेला आहे. प्रोग्राम, कारण एल एस कमांड काय करणार हे सिस्टीमला कसं कळणार, ऑटोमॅटिक होत नाहीये. प्रत्येक एका कमांडला, इथून पुढे लक्षात ठेवा, प्रत्येक एक कमांडला तुम्ही काय ट्रीट करणार आहे, ॲज अ सॉफ्टवेअर, राईट. जसं तुमचं व्हर्च्युअल मशीन सॉफ्टवेअर आहे, जसं तुमचं नोटपॅड सॉफ्टवेअर आहे, राईट. प्रत्येक एक कमांड म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे प्रत्येक एका कमांडसाठी काहीतरी फाईल्स असतील, प्रोग्राम फाईल्स असतील ना. नाही, तुमच्या मशीन मध्ये ते इन्स्टॉल आहे. दिस इज सॉफ्टवेअर, ज्याच्या प्रोग्राम फाईल्स आहेत. सॉफ्टवेअरच आहे ज्याच्या बायनरी पॅकेजेस आहेत, बायनरी पॅकेजेस, राईट. बायनरी फाईल्स म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल्स, राईट, ज्या एक्झिक्यूट होत आहेत. सॉफ्टवेअरच आहे, आपण पॅकेज नाही म्हणू शकत त्याला. पॅकेज म्हणजे सॉफ्टवेअर रे, पण पॅकेज म्हणजे इंडिव्हिज्युअल पॅकेज. सॉफ्टवेअर म्हणजे बंडल ऑफ पॅकेज, राईट. सो एल एस इज द बंडल ऑफ पॅकेज. सो
तुमच्या ज्या कमांड्स असणार आहेत, त्या सॉफ्टवेअर्स असणार आहेत, त्याच्या प्रत्येकाच्या एक प्रोग्रामिंग फाईल्स आहेत आणि जेव्हा तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम बूट करताय तेव्हा त्या प्रोग्रामिंग फाईल्स पण रन होतात. ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट त्या प्रोग्रामिंग फाईल तुमच्या मशीनमध्ये आहेत जेव्हा तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताय तेव्हा, राईट. सो तुमच्या कमांड म्हणजे सॉफ्टवेअर्स आहेत. ओके. सो ls कमांड रन केली म्हणजे ls कमांडची जी एक्झिक्युटेबल फाईल आहे ती रन झालेली आहे. ओके. सो युटिलिटीज म्हणजे तुमच्या काय आहेत रे? कमांड. सीएमडी लिहिते मी इथे. सीएमडी म्हणजे कमांड. युटिलिटीज म्हणजे तुमच्या काय आहेत? कमांड. ls कमांड, cd कमांड, mkdir कमांड, ज्या पण काय कमांड तुम्ही रन करणार आहे. सो थर्ड काय असणार आहे? थर्ड सिक्वेन्स काय असणार आहे? युटिलिटी. युजरनी काय केलं? पॉवर ऑन केला, टर्मिनल ओपन केला आणि आता शेल मधून युटिलिटीज एक्झिक्यूट केलेल्या आहेत, तुमच्या कमांड एक्झिक्यूट केलेल्या आहेत. ओके. एवढंच तुम्हाला दिसतंय, इथून पुढचं तुम्हाला दिसत नाही. इथून डिरेक्ट तुम्हाला काय दिसतंय? कमांड जे आउटपुट असणार आहे ते टर्मिनलवरती दिसणार आहे. आता इथून पुढे काय झालं आपण डिस्कस करूया. इथून पुढे काय झालं रे? आता जेव्हा तुम्ही ls करणार आणि हिट करणार, ओके, ls कशामध्ये लिहिलेलं आहे? ह्युमन रिडेबल लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे, राईट. ह्युमन रिडेबल लँग्वेज तुम्हाला हार्डवेअरला कळणार आहे का? नाही कळणार आहे ना, राईट. सो ही जी ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे, राईट, ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे ती बिट्स किंवा बायनरी मध्ये, राईट, बिट्स किंवा बायनरी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोणाचं असतं रे? डेडिकेटेड कॅरेक्टर कोण आहे इकडे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये? कर्नल, राईट. मी तुम्हाला सांगितलेलं कर्नलला स्पेसिफिक काम आहे. काय करणं? ऍज अ ट्रान्सलेटर, राईट. कर्नल काय करणार आहे रे? सो आता शेल काय करणार? शेलकडे जी कमांड आलेली आहे ls कमांड, ती ls कमांड शेल कुणाकडे पास करणार आहे रे? कर्नलकडे पास करणार आहे. जेव्हा कर्नलकडे ती ls कमांड येणार आहे तेव्हा ती ह्युमन रिडेबल लँग्वेज मध्ये असणार आहे. ह्युमन रिडेबल लँग्वेज मधून बिट्स मध्ये किंवा बायनरीज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करणार आहे? कर्नल करणार आहे. सो बिट्स मध्ये कन्वर्ट करणार आणि तो कोणाकडे देणार आहे? हार्डवेअरकडे देणार आहे, राईट. सो हार्डवेअर काय करणार आहे? मग प्रोसेस करणार आहे, राईट. एक्झिक्युटेबल फाईल रन झालेली आहे. सो प्रोग्राम रीड करणार हार्डवेअर. काय आहे प्रोग्राम? ls कमांडचा प्रोग्राम काय आहे तो रीड करणार. रीड करून मग काय करणार आहे? आउटपुट पास करणार आहे. सो हार्डवेअर कोणाला आउटपुट पास करणार आहे रे आता? कर्नलला करणार आहे. ओके. सो सिक्वेन्स मी लिहिते. हे काय झालं? 3, दिस इज 4 अँड दिस इज 5. आता जो उलटा सिक्वेन्स आहे तो मी असं लिहिते, पिंक स्केच पेननी लिहिते. सो फर्स्ट काय झालं? हार्डवेअरनी कोणाला केलेलं आहे रे? कर्नलला केलेलं आहे. सो हार्डवेअर कर्नलला कोणत्या लँग्वेज मध्ये करणार आहे? बिट्सच्या लँग्वेज मध्ये करणार. पण आपल्याला शेल वरती जर त्याला आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर ते ह्युमन रिडेबल लँग्वेज मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, राईट. सो कर्नल काय करणार आहे? बिट्सची जी लँग्वेज असणार आहे ती ह्युमन रिडेबल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके. सो थर्ड आणि कन्वर्ट केल्यानंतर हे जे तुम्हाला आउटपुट दिसतंय टर्मिनलवरती दिसतंय, दिस आउटपुट फाईल 1, फाईल 2, फाईल 3, राईट. हे आउटपुट कोण डिस्प्ले करणार आहे? कर्नल. त्याच्यानंतर ते पास करणार आहे कोणाकडे रे? शेलकडे, राईट. सो शेल इज द थर्ड, राईट. त्याच्यानंतर आता जो उलटा सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये तो युजर आणि युटिलिटीज कुठेच उपयोगात आल्या नाहीत ना, राईट. सो येतानाचा जो सिक्वेन्स आहे तो 3 पर्यंत थांबलेला आहे, राईट. कारण की त्याच्यामध्ये युजरचं काय काम आहे? युजर फक्त डिस्प्ले घ्यायला आउटपुट बघणार आहे. परत युटिलिटीज तुम्हाला रन करायची गरज नाहीये. ओके, कळते तुम्हाला? सो कशा प्रकारे मी तुम्हाला आता ही जी जर्नी एक्सप्लेन केलेली आहे, तुम्ही जेव्हा इनपुट देता आणि तुम्हाला जे आउटपुट दिसतं ते कशा प्रकारचं असतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात हे आपण इकडे बघितलेलं आहे. ओके. सो सगळ्यात पहिला काय करणार आहे? युजर एखादी शेल, आता ट्राय टू यूज टेक्निकल टर्म्स. ओके. युजर जेव्हा शेल यूज करून, शेल म्हणजे काय असणार आहे? टर्मिनल असणार आहे. ओके. युजर शेल यूज करून युटिलिटीज किंवा कमांड एक्झिक्यूट करणार. ओके. एक्झिक्यूट म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल्स. ओके. एक्झिक्यूट करणार. एक्झिक्यूट केल्यानंतर ती जी कमांड असणार आहे ती कोणाकडे जाणार आहे? कर्नलकडे जाणार आहे. कर्नल काय करणार? ह्युमन रिडेबल लँग्वेज मधली कमांड जी असणार आहे ती बिट्स मध्ये कन्वर्ट करणार आहे. ती हार्डवेअरकडे पास ऑन करणार आहे. हार्डवेअर काय करणार? प्रोसेस करणार आहे डेटा. एक्झिक्युटेबल फाईल, एक्झिक्यूट झालेला प्रोग्राम रीड करणार की नेमकं काय करायचं आपल्याला, राईट. सो ls कमांड म्हणजे लिस्ट आउट करते. आपण बघणार आहोत लिस्ट आउट करते त्या डिरेक्टरी मधल्या फाईल्स किंवा डिरेक्टरीज. सो त्याला कळणार प्रोग्राम रीड करून. रीड केल्यानंतर जे आउटपुट असणार आहे ते कर्नलकडे तो देणार आहे, पण बिट्सच्या फॉर्मॅटमध्ये देणार आहे. कर्नल परत काय करणार आहे? कन्वर्ट करणार आहे. बिट्स मधलं ह्युमन रिडेबल मध्ये कन्वर्ट करणार आहे, राईट. ह्युमन रिडेबल लँग्वेज मध्ये जे कन्वर्ट केलेलं आउटपुट आहे ते कर्नल शेलकडे देणार आहे. शेल त्याच्या टर्मिनलवरती ते आउटपुट डिस्प्ले करणार आहे. ओके. So this is how we are going to see the output of the ls command. Okay. So yes, this is the architecture of the Linux.
समजले तुम्हाला सगळ्यांना काय असणार आहे आर्किटेक्चर ऑफ लिनक्स? ओके, ठीक आहे, चलो. सो पहिला आपण थोडंसं लिहून घेऊयात. डायग्राम काढली आहे तुम्ही? ठीक आहे, गिव्ह मी अ मिनिट. काय झालं? एक मिनिट. ओके, चलो. इकडे लक्ष द्या. सो तुमचा जे हा जो प्रवास आहे ऍक्च्युली ह्या तीनच लेयर्स आहेत. कारण युजर म्हणजे तुमचे जे युजर आणि जो हार्डवेअर आहे तो म्हणजे काय आहे रे? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधला जो आपण प्रवास बघितलेला तो आहे. सो बेसिकली असं असणार आहे युजर. ओके, 3 लेयर्स आहेत त्याच्यामध्ये. युजर आणि याच्यामध्ये हार्डवेअर. ठीक आहे, त्यांच्यामध्ये कसं होतंय? युजर काय करणार आहे? इनपुट देणार आहे, राईट. हार्डवेअर काय करणार आहे? तुम्हाला आउटपुट करणार आहे. ओके, सो यांच्यामध्ये काय होतं? यांच्यामध्ये या 3 लेयर्स आलेल्या आहेत. कर्नल आलेला आहे, शेल आलेला आहे आणि युटिलिटी आलेले आहेत, राईट. सर 3 लेअर बद्दल ऍक्च्युअली आपण सगळं डिस्कस करणार आहोत. ओके, चलो. सो लिहून घ्या आता. डायग्राम काढून झालेली आहे, लिहून घ्या. The architecture of Linux can be divided into 3 levels of functionality. Can be divided into 3 levels of functionality. The lowest level, functionality. The lowest level is the kernel. Okay. The next level is the shell. The next level is the shell which acts as the user interface. The next level is the shell which acts as the user interface. Interpreting user commands. Interpreting user commands and starting applications. Interpreting user commands and starting applications. Okay. The highest level is utilities. Okay, which provides command functions. Which provides command functions. In other words, it is the user level. It is the user level. User level. As user is the one. As user is the one who operates those commands. Who operates those commands. Okay.
डन. चलो. सो आता मला काय केलं पाहिजे, इथून क्लिअर जॉईन केली पाहिजे सो दॅट तुम्हाला ते दिसेल. Let me join from here only. सगळ्यांचा सेटअप झालाय ना? मॅम ते नंतरचं प्रोसेस तुम्ही उद्या सांगते बोलले होते. ओके. मग तुझं कुठेपर्यंत झालंय? तुम्ही सांगितलं होतं तिथपर्यंत. दाखवू का एकदम? आपण रिप्रेझेंट करू का स्क्रीन मॅम? हो कर ना. दिसतंय स्क्रीन मॅम? एक मिनिट. हा दिसतीये. ठीक आहे. ओके चालू कर. स्टार्ट कर. स्टार्ट. तू सेव्ह केलंस ना? अच्छा ओके ठीक आहे. इट्स फाईन. कोड काय आहे रे मीटिंगचा आपला? ओके. मॅम इथपर्यंत चालू. हा ठीक आहे. त्या लायसन्स इन्फॉर्मेशन वरती क्लिक कर. हा डू नॉट त्याच्यावरती क्लिक कर. चेकबॉक्स क्लिक कर. अरे यार बरं ठीक आहे. डन. खाली एक्सेप्ट कर. हा चेकबॉक्स क्लिअर कर आणि डन. डन. ओके. आता येस नाही ते काही करायची गरज नाहीये. तू ते ऑन केलंस ना, आता फिनिश कॉन्फिगरेशन कर. फिनिश कॉन्फिगरेशन वर क्लिक कर. ओके. सो गिव्ह इट सम टाइम. ओके. नॉट लिस्टेड वरती क्लिक कर. आता नॉट लिस्टेड. नॉट लिस्टेड. येस. रूटचं युजर रूट टाक. रूट लिही. ROOT. युजर नेम काय आहे? रूट. आणि रूटचा पासवर्ड काय सेट केलास तो एंटर कर. ओके. 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 ठीक आहे. आता त्याच्यावरती सगळ्यात कोपऱ्यात बघ. थांबतो प्रिव्हिलेजचा मेसेज जाऊ दे. सगळ्यात राईट साईडला कोपऱ्यात वरती. हा नेक्स्ट कर. नेक्स्ट वरती क्लिक कर. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट कर. नेक्स्ट. स्किप. ओके. खाली स्टार्ट युजिंग सेंटोस लिनक्स. येस. आता क्रॉस ते क्लोज कर. क्रॉस वरती क्लिक कर. ओके. दॅट्स इट. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांनी ओपन करा. इथपर्यंत सगळ्यांचं झालंय. ठीक आहे. त्याने स्क्रीन शेअर केली आहे बघा. इथपर्यंत आले सगळे. सूरज तू आता स्टॉप कर तुझी शेअरिंग. हा ऐक रे. कॅप्चर कर. आता जर तुला परत एकदा जर तसा मेसेज आला तर तो चेकबॉक्स पहिला क्लिअर कर आणि मग कॅप्चर वरती क्लिक कर. ओके. हा आणि आता कॅप्चर कर. दॅट्स इट. तुला परत नोटिफिकेशन येणार नाहीये. ठीक आहे. हा येस. फ्रेम एवढाच राहील का? नाही तो ऍक्च्युली मोठा करता येतो आपल्याला, पण परत तुला त्याच्यासाठी वेगळ्या हे इन्स्टॉल करावं लागणार आहे. बट इट्स ओके. आपण टर्मिनलची साईज वाढवू शकतो एवढं जरी राहिलं तरी. आपल्याला मोठा करायला येतो, पण तुम्हाला ते परत इन्स्टॉल करावं लागणार. परत त्या फाईलवरती इंटिग्रेट करावं लागतं ते. ठीक आहे. सगळ्यांचा टर्मिनल ओपन झालाय? म्हणजे टर्मिनल नाही, तुम्ही लॉग इन केलंय का? ठीक आहे. ओके. आय विल गिव्ह मी अ मिनिट.
चलो स्क्रीन दिसते सगळ्यांना माझी? दिसतीये? येस मॅम. ओके. सो सगळ्यांनी नॉट लिस्टेड वरती क्लिक करूनच तुम्ही लॉग इन झालाय ना, का तुम्ही युजरनी लॉग इन झाला रे? नाही नाही नाही, तसं नाही करायचं, कारण की सुडोनी आता तुम्हाला परमिशनच नाही. सुडो फाईल मध्ये तुम्ही अजून ऍडच नाहीये ना. सो एक मिनिट, काय करा, मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. मी पहिला पॉवर ऑफ करते मशीन. ठीक आहे, गिव्ह मी अ मिनिट. हो, त्या पण आपण असं नाही द्यायचं. आपण टॉपिक शिकत शिकत परमिशन द्यायचं. हा हा, नाही तर सगळं स्किप करायचं. सगळं स्किप करायचं. थांबा, मी तुम्हाला अच्छा, मग तुम्ही आता बघितलं नाही का? मी याला हेच सांगितलं ना, सूरजला. नाही रे, लॉग इन केलंच नव्हतं काल आपण. सगळं स्किपचा वरती ऑप्शन असतो. नेक्स्ट 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 करा आणि स्टार्ट युजिंग सेंटोस. पण तुम्ही काय लॉग इन करताय? एक मिनिट इकडे लक्ष द्या. हॅलो हॅलो हॅलो. बरं ठीक आहे, इन्स्टॉलेशन आता राहिलं. ठीक आहे, तुम्ही परत इन्स्टॉलेशन करून घ्या. आता इथून पुढचा पार्ट आता आपण बघूया. ठीक आहे, चलो. हा, अरे थांबा रे बाळांनो, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. हळूहळू जाऊ. थांबा ना, आधी मी तुम्हाला मशीन स्टार्ट लॉग इन रूट युजरने कसं करायचं ते शिकवते. थांबा जरा. ओके, स्टार्ट वरती क्लिक केलं. ठीक आहे, दिसतं ना तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन? ओके, होल्ड युअर हॉर्सेस. हळूहळू शिकायचं आपल्याला. ओके, ह्याला म्हणायचं बूटिंग प्रोसेस चालू असतात. जेव्हा तुम्ही ऑन करता मशीन आणि जोपर्यंत तुमची होम स्क्रीन येत नाही तोपर्यंत जी प्रोसेस असते त्याला बूटिंग प्रोसेस म्हणतात. ओके, थोडा वेळ लागतो, 1-2 मिनिटं. ठीक आहे, आता माझ्या सिस्टीम मध्ये तुमच्याकडे एकच युजर असेल. मी सिस्टीम मध्ये आता माझे 2 युजर्स क्रिएट केले, त्याच्यामुळे 2 दिसत आहेत. दीज आर दी लोकल युजर्स. आपण डिस्कस करणार आहोत लोकल युजर काय असणार आहेत, रूट युजर काय असणार आहेत. पण जर तुम्हाला रूट युजरनी लॉग इन करायचंय, आता आपण रूट युजरनी लॉग इन करणार आहे. का? कारण की लोकल युजरला सगळ्या कमांडची परमिशन नसते. आपल्याला स्क्रॅच पासून शिकायचं आहे ना, सो आपण रूट युजरनी लॉग इन करणार. येस, जो 2 पासवर्ड सेट केलेले, राईट? तो रूटला एक केलेला आणि लोकलला केलेला. लिहून ठेवणार तुम्ही लोकलचा कोणता आहे, रूटचा कोणता आहे, राईट? सो आता नॉट लिस्टेड वरती क्लिक करणार. जर तुम्हाला रूट युजरनी लॉग इन करायचं असेल तर नॉट लिस्टेड वरती क्लिक करायचं. युजर नेम काय देणार आहे? रूट. बाय डिफॉल्ट रूट असतं युजर नेम. ओके, एंटर. ठीक आहे, एंटर केल्यानंतर इथं जो रूटचा पासवर्ड तुम्ही सेट केला तो रूटचा पासवर्ड द्यायचा. एंटर. ठीक आहे, सो आता तू जर लॉग इन केला असेल याच्या युजरनी तर ते लॉग आउट कर. रेट, हा ठीक आहे. सुडोनी काय गेलं तू? हा, लॉग इन करू. ओके, ठीक आहे. असा प्रॉम्प्ट सगळ्यांना ओपन होईल तुमचा. आता जर टर्मिनल ओपन करायचं असेल, ठीक आहे, तर काय करायचं? राईट क्लिक. ओके, आणि खाली सगळ्यात आहे ओपन टर्मिनल, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला जरी तुमच्याकडे व्हाईट थीम असेल आणि जर तुम्हाला ब्लॅक थीम हवी असेल, ठीक आहे, तर तुम्ही ते करू शकता. जर आता हा फॉन्ट आहे तो छोटा आहे ना, वाढवायचा असेल तर कंट्रोल शिफ्ट आणि प्लस. ओके, आणि जर कमी करायचं असेल तर कंट्रोल आणि मायनस. वाढवायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट प्लस, कमी करायचं असेल तर कंट्रोल आणि मायनस. ओके, ठीक आहे.
सो दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? विजिबल आहे फॉन्ट, एवढा फॉन्ट ठीक आहे एव्हरीवन? ओके ठीक आहे. सो जर तुम्हाला चेंज करायचं असेल आय गेस इकडे एडिट, लेट मी चेक. हा, एडिट मध्ये प्रेफरन्सेस मध्ये जाऊ शकता तुम्ही. खाली प्रेफरन्सेस जे आहेत ठीक आहे, याच्यामध्ये जाऊन कलर्स मध्ये तुम्ही जाऊन इकडे चेंज करू शकता. राईट, ब्लॅक बॅकग्राऊंड वरती क्लिक करा. ठीक आहे, सिलेक्ट करा आणि तर तुमच्या टर्मिनल वरती ब्लॅक बॅकग्राऊंड येईल. जर तुम्ही क्लोज केलं तर तुम्हाला असं ब्लॅक बॅकग्राऊंड दिसेल याच्यावर. ठीक आहे, प्रेफरन्सेस मध्ये जाऊन तुम्ही करू शकता, ते चेंज करू शकता. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता बॅकग्राऊंडला. ब्लॅक वरती क्लिक कर, मग तुला येईल ते बॅकग्राऊंड. डन. ओके चलो. आता जेव्हा सगळ्यात आधी आपण ओपन करतो, ठीक आहे, प्रॉम्प्ट ओपन करतो. ओके, आधी आपल्याला आपण बघूयात की जेव्हा आपण सगळ्यात आधी प्रॉम्प्ट ओपन करणार आहे तेव्हा तुम्ही होम डिरेक्टरीला असणार आहे. आता होम डिरेक्टरी काय असते, स्लॅश डिरेक्टरी काय असते, आता लगेच डिस्कस नको करायला. मी जेवढं तुम्हाला सांगते तेवढं आधी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मी काय सांगायला लागले, आपण GUI नी पण बघणार आहे आणि कमांड लाईननी पण बघणार आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही लॉग इन करता आणि ओपन टर्मिनल करता तेव्हा तुम्ही होम डिरेक्टरीला येता. होम डिरेक्टरी कोणत्या होम डिरेक्टरीला? ज्या युजरनी तुम्ही लॉग इन केलंय त्याच्या होम डिरेक्टरीला तुम्ही येणार आहे. ठीक आहे, आता आपण कोणत्या युजरनी लॉग इन केलं रे? रूट युजरनी लॉग इन केलं. ओके, सो आपण रूट युजरच्या होम डिरेक्टरीला आपण आलेलो आहे. ओके ठीक आहे, आता हेच इथं जर मी आता LS केलं, ठीक आहे, LS केलं तर मला होम डिरेक्टरी, युजरची जी होम डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये ज्या फाईल्स आहेत त्या दिसतील. आता हे आपण कसं करतो, मी तुम्हाला पहिल्यांदा काय करते, हा आपला GUI आहे, ही होम डिरेक्टरी आहे बघा. होम वरती आपण डबल क्लिक केलं, ठीक आहे, डबल क्लिक केल्यानंतर मी होम डिरेक्टरीवरती आले आणि मला इथं फाईल दिसतात. सो आपण GUI ने या फाईल्स कशा बघितल्या रे? डबल क्लिक करून बघितल्या. राईट, डबल क्लिक करून आपण फाईल बघितल्या. तेच मी यांनी कसं केलं, LS करून केलं. सो डबल क्लिक म्हणजे काय, तुम्हाला लिस्ट आउट करणार आहेत ना त्या डिरेक्टरी. होम आपण काय म्हणणार आहे, इथं जे विंडोज मध्ये तुम्ही फोल्डर म्हणणार आहे याला आपण इकडे डिरेक्टरीज म्हणणार आहे. ओके, सो आतापासून तुम्ही फोल्डर्सला डिरेक्टरीज म्हणणं स्टार्ट करा. ओके, सो आपण काय केलं रे, होम वरती डबल क्लिक करून ज्या फाईल्स बघितल्या त्या फाईल्स आपण इथे कशा बघितल्या? LS नी बघितल्या, LS कमांडनी. LS म्हणजे काय? लिस्ट आउट ऑल दी फाईल्स. ओके, LS कमांडनी आपण फाईल बघितलेल्या आहेत. आता इथे तुम्हाला अदर लोकेशन्स मध्ये मी जाते, ठीक आहे, आणि इथे तुम्हाला दिसतंय स्लॅश दिसते इथे तुम्हाला. ओके, आणि त्याच्या आत जर गेले मी कम्प्युटरवरती जर मी क्लिक केलं तर इथे ज्या तुम्हाला फाईल्स दिसतात, ओके, या जर मला फाईल्स बघायच्या असतील तर मी त्या कशा बघणार आहे रे? CD नी पहिला मला पाठीमागे जावं लागेल. इकडे बघा PWD स्लॅश मध्ये आलेले आहे. LS केलं, या ऍप, डेव, होम, मीडिया या सगळ्या सेम फाईल्स तुम्हाला इथे दिसतात बघा. ऍप, ठीक आहे, बिन दिसते, डेव, होम, या सगळ्या फाईल्स तुम्हाला इकडे दिसतात. ओके, आता हे स्लॅश काय आहे, होम काय आहे, हे जरा आपण डिस्कस करूया. आपण कमांड्सला जाण्याच्या आधी आपण जरा डिरेक्टरी स्ट्रक्चर आपण डिस्कस करूयात. ओके, तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर राईट साईडचं कंट्रोल यूज करायचं. ठीक आहे, ते प्रेस करा, तुम्ही बाहेर येणार आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या की काय असणार आहे. ठीक आहे, काही समजलं नाही तर परत विचारा. ओके चलो. सो बघा, हा मला सांगा, विंडोजची जी मेन डिरेक्टरी असते, मेन डिरेक्टरी, सगळ्या फाईल्स कुठे असतात? कोणती डिरेक्टरी असते मेन डिरेक्टरी विंडोजची? कोणती ड्राईव्ह असते? C ड्राईव्ह. राईट, तुम्ही त्याच्यानंतर पार्टिशन करता त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे, पण सगळ्यात जी मेन डिरेक्टरी असते ती C ड्राईव्ह असते. तुम्ही व्हिडिओज करा, व्हिडिओज तुम्ही डाउनलोड करा, फाईल्स डाउनलोड करा, तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, सगळे कुठे जातात रे? C ड्राईव्ह मध्ये जातात. राईट, सो इथे लिनक्स मध्ये जी सगळ्यात मेन डिरेक्टरी असणार आहे, लिनक्स मध्ये सगळ्यात आधी लिनक्स मध्ये एव्हरीथिंग इज फाईल. ओके, एवढं लक्षात ठेवा की लिनक्स मध्ये एव्हरीथिंग इज फाईल. एव्हरीथिंग इज फाईल. एव्हरीथिंग म्हणजे मी म्हणते तेव्हा एव्हरीथिंग, इव्हन तुमचं स्टोरेज डिव्हाइस सुद्धा एका फाईल मध्ये कन्वर्ट केलेलं असतं. सो दॅट ते सिस्टीमला कळलं पाहिजे की दिस इज अ स्टोरेज डिव्हाइस, पण ते फाईल मध्ये असतं. ओके,
लिनक्स मध्ये एव्हरीथिंग इज फाईल. ओके, आता सगळ्या फाईल्स कुठे स्टोअर असतात? सगळ्या फाईल्स जर स्टोअर असणार आहेत त्या कुठे असणार आहेत रे? स्लॅश. ओके, स्लॅश म्हणजे विंडोज मध्ये जी सी ड्राईव्ह असणार आहे तशी स्लॅश असणार आहे. ज्या पण काय फाईल्स असतील इथून पुढची कोणतीही फाईल असणार आहे ती स्लॅशच्या आतच स्टोअर असणार आहे. ओके ओके, सो आता स्लॅशच्या आत आपण कोणकोणत्या फाईल्स बघितल्या मगाशी आपण? मग रूट बघितली, होम बघितली. ओके, सो या डिरेक्टरीच्या आत असणार आहेत. मग तुमची रूट डिरेक्टरी असू दे, राईट, त्यानंतर होम डिरेक्टरी असू दे. आता मी इथे बघा मेन्शन करताना आपण कसं केलंय? स्लॅश रूट, कारण की रूट कुठे आहे? स्लॅशच्या आत आहे. होम कुठे आहे? स्लॅशच्या आत आहे. राईट, तुम्हाला जेव्हा तुम्ही हे यूज करणार आहात, लिनक्स यूज करणार आहात, तेव्हा स्लॅश खूप इम्पॉर्टंट आहे. स्लॅशला इतकं महत्व आहे की तुम्ही जर स्लॅश चुकून चुकीची दिली तर तुम्हाला ती डिरेक्टरी सापडू शकणार नाही, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ नाही शकणार आहे. आता स्लॅशला काय इम्पॉर्टन्स आहे मी तुम्हाला जीओआय यूज करून दाखवते की काय इम्पॉर्टंट आहे स्लॅशला. ओके, सो बेसिकली तुम्हाला कळलं, ज्या पण फाईल इथून पुढे कोणतीही फाईल असू दे ती स्लॅशच्या आत असणार आहे. ओके, स्लॅश इज दी मेन डिरेक्टरी. ओके, त्याच्या आत ज्या पण काय असणार आहे त्या सगळ्या डिरेक्टरी तुमच्या प्रेझेंट असणार आहे. ओके, आता स्लॅश रूट आणि स्लॅश होम ही काय आहे रे? एक आहे की रूटची होम डिरेक्टरी आहे. दोन युजर्स आहेत आपल्याकडे. ओके, दोन युजर्स आहेत. एक आहे कोणता? रूट युजर, आणि एक तुमचा जो स्लॅश होम असणार आहे त्याच्या आत जे तुमचे लोकल युजर्स असणार आहेत. राईट, रूट युजर आणि लोकल युजर काय असतात हे त्याच्यानंतर बघूयात. आधी फक्त दोन आपल्याकडे युजर्स आहेत, रूट युजर आहे आणि लोकल युजर आहे. जेव्हा तुम्ही एखादा युजर क्रिएट करणार, जसं आपण सुरुवातीला लोकल युजर क्रिएट केला सिस्टीमने, ठीक आहे, आहात माझ्यासोबत? हा, ठीक आहे. जेव्हा आपण एखादा युजर क्रिएट करणार आहे, ठीक आहे, तेव्हा तो युजर क्रिएट केल्यानंतर सिस्टीम रेडीमेड तुम्हाला काय काय देते ते आपण डिस्कस करूयात. रेडीमेड तुम्हाला करायची गरज नाही. सिस्टीम रेडीमेड तुम्हाला होम डिरेक्टरी देणार आहे. आता का बरं असं असतं? रेडीमेड होम डिरेक्टरी का भेटते रे? कारण मी सुरुवातीला सांगताना सांगितलेलं लिनक्स काय रे? मल्टी युजर मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. एवढे सगळे युजर्स आहेत, एवढे सगळे युजर जर तुमची एकच सिस्टीम यूज करतायत तर कुणाची डिरेक्टरी कोणत्या याच्यामध्ये आहे? जर समजा मी युजर आणि माझ्या या फाईल्स आहेत, विंडोज मध्ये कसा एकच युजर आहे त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या फाईल्स असणार तर सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह याच्यामध्ये तो सेपरेट करू शकतो. पण एवढे सगळे युजर्स आहेत, कुणाची ड्राईव्ह कुठली फाईल कोण पण ऍक्सेस करू शकेल. राईट, सो हे असं कसं होणार ना? आयसोलेशनसाठी प्रत्येक एका युजरसाठी एक त्याची वर्कस्पेस वेगळी केलेली आहे. ओके, आयसोलेशनसाठी प्रत्येक एका युजरची एक वर्कस्पेस वेगळी केलेली आहे आणि ती वर्कस्पेस कशी वेगळी केलेली आहे? प्रत्येक एका युजरला त्याची होम डिरेक्टरी अलोकेट करून. सो जेवढे तुम्ही युजर्स क्रिएट कराल त्याची एक रेडीमेड सिस्टीम तुम्हाला होम डिरेक्टरी देणार आहे. सो ती त्या युजरला सांगणार आहे तुला याच डिरेक्टरीमध्ये तू काय ज्या फाईल्स क्रिएट करशील, डिरेक्टरीज क्रिएट करशील, जे पण काही काम करशील हे तुझं डेडिकेटेड तुझं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये तू क्रिएट कर. ओके, सो जेव्हा तुम्ही युजर क्रिएट करणार तेव्हा त्या युजरची होम डिरेक्टरी कुठं क्रिएट होणार आहे? स्लॅश होमच्या आत एक त्या युजरच्या नावाने एक डिरेक्टरी क्रिएट होणार. फॉर एक्झाम्पल मी आता एक राम नावाचा युजर याच्यामध्ये ऍड केलेला आहे. सो स्लॅश होम स्लॅश राम याच्या आत म्हणजे मी स्लॅश देणार. याच्या आत ज्या पण काही फाईल्स असतील, ज्या पण काही डिरेक्टरीज असतील त्या रामच्या असणार आहे. ओके, जर मी समजा एक फॉर एक्झाम्पल सॅम नावाचा युजर ऍड केला, सो त्याची रेडीमेड डिरेक्टरी काय असणार आहे रे? स्लॅश होम स्लॅश सॅम नावाने एक डिरेक्टरी क्रिएट होणार आणि याच्या आत याच्या सगळ्या फाईल्स असणार आहेत. ओके, जर समजा एक मी रिया नावाने डिरेक्टरी युजर ऍड केलेला आहे, सिस्टीम रेडीमेड देते हा, तुम्ही क्रिएट करत नाहीये. स्लॅश होम स्लॅश रिया नावाने एक डिरेक्टरी क्रिएट होणार आणि रियाच्या आत रिया सगळ्या फाईल्स क्रिएट करू शकणार आहे. जर मी रिया युजरनी लॉग इन झाले तर बाय डिफॉल्ट मी कुठे येणार आहे? स्लॅश होम स्लॅश रियाच्या आत आपण प्रॉम्प्ट होणार आहे. ओके, जर मी राम युजरनी लॉग इन झाली तर स्लॅश होम स्लॅश रामच्या बाय डिफॉल्ट मी प्रॉम्प्ट होणार आहे टर्मिनल ओपन केल्यानंतर. ओके, कारण की त्याची होम डिरेक्टरी आहे. लोकल युजरची होम डिरेक्टरी स्लॅश होम लोकल युजरचं नाव आणि त्याच्या आत असणार आहे. ओके, रूट युजरची होम डिरेक्टरी कुठे असणार आहे? स्लॅश रूटच्या आत. सो दिस इज दी होम डिरेक्टरी फॉर दी रूट युजर. ओके, दिस इज ओके आय विल this is home directory for root user. Okay, and this is home directory for local user. Okay, this is the home directory for root user and this is the home directory for the local user. Okay,
होम डिरेक्टरीज मधला फरक कळला मला. रूटची जी डिरेक्टरी असणार आहे ती स्लॅश रूट असणार आहे होम डिरेक्टरी. ओके. आणि जी लोकल युजरची असणार आहे ती स्लॅश होम, युजरचं नाव आणि त्याच्या आत असणार आहे. ओके. हे काढून घ्या तुमच्या वहीमध्ये. या स्लॅशच्या पुढे मी डॅश करून लिहिते मेन डिरेक्टरी. ओके. मेन डिरेक्टरी जे पण काही असणार आहे ते सगळं स्लॅशच्या आत तुमच्या स्टोअर होणार आहे. ओके. ओके. वीकली टेस्ट राहणार आहे आपली लिनक्स वरती. एक्झिक्युशन टास्क वाली राहणार आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल्स करायला लावणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. जेव्हा आपला टास्क एक्झिक्युशनचा डे असेल त्यावेळी इथे येऊन तुम्हाला प्रॅक्टिकल्स, मी तिथे बसणार आणि तुम्हाला सांगणार की हे क्रिएट करून दाखव. तुम्हाला क्रिएट करता आलं पाहिजे. प्रत्येकाला 5-5, 6-6 टास्क असतील. प्रत्येकाने इथे येऊन एक्झिक्यूट करायचे. ओके. डन. सूरज झालं का रे? येस. ओके. सो आता आपण डिफरन्स बघूयात की लोकल युजर आणि रूट युजर याच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे. ठीक आहे. युजर आपल्याकडे किती प्रकारचे आहेत रे? आता सध्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा 2 प्रकारचे युजर आहेत. पुढे जाऊन मी तुम्हाला हे स्टेटमेंट चेंज पण करू शकते. ओके. सध्या आहेत आपला कोणता आहे? एक रूट युजर आहे आणि एक आहे तो लोकल युजर. ओके. लोकल युजर. आता याच्यामध्ये काय झालं, काय गेलं का? पाणी भरून येतेस का? काय काय कारण हे वगैरे उठलं असेल, पण काहीतरी उष्णता वगैरे उठली की पण लहान होतं ना. कॉन्सन्ट्रेशन होते ना. ओके ठीक आहे. नाहीतर धुवून येणार असलीस तर धुवून येणार. ओके चलो. तुम्ही कोण रेकॉर्ड करता का रे हे लेक्चर? हो कर ना लेक्चर होतं. अच्छा हो का. ठीक आहे करा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना कोणाला रेकॉर्ड करा लेक्चर आणि ते टाका म्हणून याच्यावरती. बरं ठीक आहे. बोलले होते. हा मी तुला हे नाही का केलेलं. हा ठीक आहे. मी तुला हे करते, मेल आयडी देते तुला. ठीक आहे चालेल. एकदा रेकॉर्ड लेक्चर झाल्यानंतर मला एकदा दाखव की कसं होतं ते रेकॉर्डिंग. ठीक आहे चलो. सो काय झालं रे, रूट युजर आहे आणि लोकल युजर आहे. ओके. आता याच्यामध्ये काय फरक असतो? जनरली रूट युजरकडे सगळ्या पॉवर असतात, सगळं करू शकतो तो, काहीही याच्यामध्ये सिस्टीम मध्ये करू शकतो. पण लोकल युजरकडे सगळ्या पॉवर नसतात. लोकल युजरकडे रेस्ट्रिक्टेड पॉवर असतात. ठीक आहे. सो रूट युजरकडे काय असणार आहे तरी ऑल पॉवर. लोकल युजरकडे रेस्ट्रिक्टेड पॉवर. आता असं का असतं बरं? कारण तुमची लिनक्स कशी आहे रे, मल्टी युजर मल्टीटास्किंग सिस्टीम आहे ना. मल्टिपल युजर जर एकाच सिस्टीम वरती सगळेजण एवढे युजर्स ऍक्सेस करतायत तर कोणीही युजर कोणाचीही डिरेक्टरी कोणाचीही फाईल ऍक्सेस करून त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करू शकेल. आणि आपण सुरुवातीलाच बघितलेलं लिनक्स इज अ हायली सिक्युअर, राईट. सो त्याच्या पाठीमागे पर्पज आहे काहीतरी की सिक्युअर का आहे, कारण की याच्यामध्ये त्यांनी पॉवर डिस्ट्रीब्युशन करून ठेवलेलं आहे, राईट. की पर्टिक्युलर जो युजर असणार आहे, जो लाईक रूट इज ऍडमिन, राईट. सो ऍडमिनच सगळे चेंजेस करू शकणार आहे, राईट. सगळेजण सगळे चेंजेस नाहीत करू शकणार आहे. प्रत्येक एका लोकल युजरला काहीतरी परमिशन्स असणार आहेत. जेवढ्या त्याला परमिशन्स आहेत तेवढ्याच परमिशन असणार आहेत, तेवढेच तो फंक्शन करू शकणार आहे, तेवढ्याच
आता परमिशन्स म्हणजे कशाला परमिशन्स असतात रे? कमांड्सला परमिशन असतात, तेवढ्याच कमांड तो एक्झिक्यूट करू शकणार आहे. पॉवर म्हणजे काय? सगळ्या कमांड, राईट? इकडे सीएलआय मध्ये कमांड म्हणजे पॉवर आहे. तुम्ही जेवढ्या जास्त कमांड एक्झिक्यूट करू शकता तेवढी जास्त पॉवर तुमच्याकडे आहे, राईट? सो याच्यामध्ये काय रे? ऑल पॉवर म्हणजे काय? ऑल कमांड. ओके. आणि याच्यामध्ये काय रे? स्पेसिफिक कमांड, राईट? ऑल कमांड आणि याच्यामध्ये स्पेसिफिक कमांड जो आहे तो लोकल युजर काय करे रे? एक्झिक्यूट करू शकणार, रन करू शकणार आहे. मी जेव्हा तुम्हाला शिकवताना जे टेक्निकल वर्ड्स यूज करते ते तुम्ही लक्षात ठेवत जा, ठीक आहे? तेच तुम्हाला सांगायचे. मराठीत सांगा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला ते टेक्निकल वर्ड्स यूज करायचे. ओके, ठीक आहे. सो लोकल युजर काय करतो रे? स्पेसिफिक कमांड असणारे, रेस्ट्रिक्टेड पॉवर असणारे, रूट युजरकडे सगळी पॉवर असणारे, तो सगळ्या कमांड एक्झिक्यूट करू शकणार आहे. ओके. त्यानंतर काय रे? की समजा आता इन केस जर कधी ऍडमिन सुट्टीवरती आहे, ओके, रूट युजर पण कधीतरी सुट्टीवरती जाऊ शकतो ना, ऍडमिन सुट्टीवरती आहे, आणि ऍडमिनच्या बिहाफ आता कोणाला तरी कमांड एक्झिक्यूट करायचे. ओके, ऍडमिनच्या बिहाफ जर सगळ्याच कमांड जर तुम्ही ऍडमिनला दिला तर मग ऍडमिन सुट्टीवरती गेल्यानंतर मग ते काम थांबणार आहे तसंच, राईट? सो जर ऍडमिन जर कधी सुट्टीवरती असेल, रूट युजर जर कधी सुट्टीवरती असेल, तर रूट युजरच्या बिहाफ कोणाला तरी, कोणत्या तरी लोकल युजरला आपण टेम्पररी पॉवर देतो. ओके, टेम्पररी पॉवर देतो आणि त्या लोकल युजरला आपण सुपर युजर मध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो सुपर युजर म्हणजे तुमचा लोकल युजर असणार आहे, पण जेव्हा लोकल युजर सुपर युजर मध्ये कन्वर्ट होणार तेव्हा तो रूट युजर होणार आहे, राईट? सो तुमचा रूट युजर म्हणजे सुपर युजर. ओके, रूट युजर म्हणजे सुपर युजर कधी होणार रे? आपण जेव्हा, ठीक आहे, लोकल युजरला, एक मिनिट हा, असं करते मी, रूट युजर, ओके, काय करणार आहे? गिव्ह पॉवर, ओके, टू दी लोकल युजर. लोकल युजरला पॉवर दिल्यानंतर लोकल युजर काय होणार आहे रे? सुपर युजर. आणि सुपर युजर म्हणजेच काय? रूट युजर, राईट? सुपर युजर आणि सुपर युजर म्हणजेच काय रे? रूट युजर, राईट? सो तो काय करू शकणार आहे? त्याच्या बिहाफ, ठीक आहे, सगळ्या कमांड, जशी पॉवर देऊ शकतो तशी तो काढून पण घेऊ शकतो. जेव्हा पॉवर काढून घेणार, ठीक आहे, ओके, मी इकडे असं करते, गिव्हिंग पॉवर, ओके, कन्वर्टेड इनटू द सुपर युजर, राईट? आणि जेव्हा तो पॉवर काढून घेणार, ओके, टेक पॉवर, ओके, जेव्हा तो काढून घेणार तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे रे? लोकल युजर मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सो जेव्हा पॉवर देणार तेव्हा मी तो ॲरो जो आहे तो असा करते, इकडे करते. ॲरो आहे, जेव्हा पॉवर देणारे रूट तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट करणार आहे रे? सुपर युजर मध्ये कन्वर्ट करणार आहे. जेव्हा पॉवर काढून घेणार तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? लोकल युजर मध्ये काढून घेणार. जसा देऊ शकतो तसा काढून पण घेऊ शकतो. ओके, ठीक आहे. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन लोकल युजर अँड सुपर युजर. ओके, कसं म्हणजे? हा हा, मग लोकल युजर दुसऱ्या कोणत्या तरी लोकल युजरला सांगून जाईल, तो त्याचे क्रेडेन्शियल्स पास करेल, फक्त पॉवर नाही. पण तो, कारण लोकल युजर जर नसेल तर दुसरा लोकल युजर, तो जो लोकल युजर जेवढा कमांड एक्झिक्यूट करू शकतो तेवढा दुसरा पण करू शकणार आहे ना. पॉवरचा फरक नाहीये दोन लोकल युजर मध्ये, दोघं पण सेम लेवलवरती आहेत, राईट? सो जर हा सगळा कमांड एक्झिक्यूट करू शकतो तर हा पण करू शकतो. तो फक्त त्याचे क्रेडेन्शियल्स देऊन जाणार की माझ्या फाईल ऍक्सेस कर, राईट? परमिशन्स, राईट, परमिशन्स. ओके, सो फक्त तो त्याला परमिशन्स असाइन करणार आहे की तू माझ्या फाईल्स ऍक्सेस कर आणि त्याच्यामध्ये काही काही चेंजेस कर. पण पॉवरचा फरक नाहीये याच्यामध्ये, त्याच्यामुळे ग्रँटिंग पॉवर वगैरे अशी काही याच्यामध्ये भानगड येणार नाही. ठीक आहे, चलो. सो रूट जी तुम्हाला होम डिरेक्टरी आहे रूटची आणि लोकल युजरची होम डिरेक्टरी, याच्यामध्ये डिफरन्स कळालेला आहे व्यवस्थित? ठीक आहे, चलो. ओके.
दिसते स्क्रीन सगळ्यांना? येस. आता मी इतका वेळ ही स्क्रीन ओपन परत काय झालं? बऱ्याच वेळ मी स्क्रीन ओपन केली नाही त्याच्यामुळे परत ती मला काय झालं. हा ठीक आहे. मला परत पासवर्ड टाकायची गरज लागलेली आहे. ओके. आता मी रूट युजरनी लॉग इन झालेली आहे आणि रूट युजरनी मी जेव्हा लॉग इन होणार आहे तेव्हा बघा बरं सगळ्यात मी कुठे आलेलं आहे? होम डिरेक्टरीला आलेलं आहे. होम डिरेक्टरी म्हणजे काय असणार आहे? तुमची PWD. ओके. PWD ही तुमची असणार आहे. हो सॉरी मगाशी आपण गेलेलो नाही का पुढे गेलेलो. राईट. मला पुढे जायचंय. आपण चेंज केलेली डिरेक्टरी राईट. सो जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट करणार आहे तेव्हा तुम्ही रूट डिरेक्टरी येणार आहे. स्लॅश रूट डिरेक्टरी. स्लॅश रूट म्हणजे काय रे? लोकल तुमच्या रूट युजरची डिरेक्टरी असणार आहे. ओके. आता जे तुम्हाला सगळ्यात आधी स्क्रीनवरती काय काय दिसतंय बघा. दोन असे काहीतरी स्क्वेअर ब्रॅकेट्स दिसत आहेत. त्यानंतर रूटचं नाव दिसतंय. काय त्यानंतर @ दिसतंय. सेंटर्स दिसतंय. त्यानंतर जे साईन आहे त्याला म्हटलं जातं टिल्ड. टिल्ड साईन म्हटलं जातं. तर हळूहळू मी लिहून देणार आहे. प्रत्येक गोष्ट लिहून देणार आहे. ठीक आहे. सो टोटल किती फील्ड दिसत आहेत तुम्हाला? रूटची एक फील्ड, @ सेकंड फील्ड, सेंटर्स थर्ड फील्ड, टिल्ड साईन फोर्थ फील्ड आणि हॅश साईन फिफ्थ फील्ड. 5 फील्ड दिसत आहेत. ओके. ठीक आहे. सो 5 फील्ड मिळून जे तयार झालेलं आहे त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणणार आहे. ओके. सो तुम्हाला हे जे दिसतंय ते लिहून घ्या आणि त्याच्यासमोर = करून प्रॉम्प्ट लिहा. याला काय म्हणणार आहे आपण? प्रॉम्प्ट. लिहून घ्या त्याच्यासमोर जे दिसतंय जे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत, रूट आहे, @ आहे, सेंटर्स आहे, टिल्ड आहे, याला आपण प्रॉम्प्ट म्हणणार आहे. ओके. प्रॉम्प्ट. आता टोटल आपण 5 फील्ड्स बघितलेले आहेत. ठीक आहे. सो खाली लिहून घ्या दिस प्रॉम्प्ट हॅव अ 5 फील्ड्स. दिस प्रॉम्प्ट हॅव अ 5 फील्ड्स. प्रत्येक एक फील्ड काय काय करते आपण बघूयात. ओके. फर्स्ट फील्ड. फर्स्ट टाका. फर्स्ट फील्ड. फर्स्ट फील्ड काय असणार आहे? फर्स्ट फील्डच्या समोर = लिहून घ्या युजर नेम. ठीक आहे. युजर नेम. ज्या युजरनी तुम्ही लॉग इन झालेलं आहे त्या युजरचं नेम असणार आहे. लॉग इन युजर नेम असणार. युजर नेम म्हणजे काय? त्याच्यासोबत पॅरेंथेसिस करून लिहून घ्या लॉग इन युजर नेम. ज्या युजरनी तुम्ही लॉग इन झालेलं आहे त्याचं नाव असणार आहे ते लॉग इन युजर नेम. ओके. सेकंड फील्ड. सेकंड फील्ड त्याच्यासमोर = करून लिहून घ्या @. @. फील्ड काय आहे? थर्ड फील्ड. थर्ड फील्ड काय आहे? होस्ट नेम. आपण जे होस्ट नेम सुरुवातीला कॉन्फिगर केलेलं ना आपण इन्स्टॉलेशनच्या वेळी ते होस्ट नेम आहे. सिस्टीमचं होस्ट नेम. राईट. त्यानंतर आहे फोर्थ फील्ड. फोर्थ फील्ड काय आहे रे? फोर्थ फील्ड डिनोट करणारे फोर्थ फील्डच्या समोर लिहून घ्या डिरेक्टरी. डिरेक्टरी. ओके. डिरेक्टरी. त्याच्यासमोर डिरेक्टरीच्या पुढे डॅश करून लिहून घ्या टिल्ड. टिल्ड जर साईन असेल दिस इज टिल्ड साईन. टिल्ड साईन = होम डिरेक्टरी. TILD. टिल्ड. टिल्ड साईन जे आहे टिल्ड साईन म्हणजे साईन काढून घ्या तुम्ही. टिल्ड साईन. टिल्ड साईन म्हणजे काय रे? होम डिरेक्टरी. युजर्स होम डिरेक्टरी. आता युजर्स होम डिरेक्टरी राईट. रूट युजर असेल तर ते युजर होम डिरेक्टरी कोणती असणार आहे? स्लॅश रूट असणार आहे. जर लोकल युजरनी तुम्ही लॉग इन झाला असेल तर स्लॅश होम स्लॅश युजर नेम ही याची होम डिरेक्टरी असणार आहे. राईट. ओके. त्यानंतर जी फिफ्थ फील्ड आहे फिफ्थ फील्ड ती काय आहे रे? हॅश. हॅश म्हणजे काय तुम्हाला डिनोट करणार आहे? ठीक आहे. फिफ्थ फील्ड मध्ये हॅश लिहून घ्या. हॅशच्या समोर = करा रूट युजर. हॅश म्हणजे रूट युजर. ओके. कॉमा करा पुढे आणि डॉलरचं साईन काढा. डॉलर. डॉलर म्हणजे लोकल युजर. डॉलर. ओके. सो हॅश म्हणजे काय झालं तुमचा?
रूट युजर आणि डॉलर म्हणजे असेल तर लोकल युजर. सो आपण लोकल युजरनी पण प्रॉम्प्ट करून दाखवते मी तुम्हाला. तिथे काय असणार आहे? डॉलर असणार आहे, राईट? ओके. सो तुम्ही खाली त्याच्यामध्ये लिहून देऊ शकता की एक्झाम्पल मध्ये की खाली एक्झाम्पल लिहा, रूट युजर लॉग इन. रूट युजर लॉग इन टायटल टाका, सॉरी लोकल युजर लॉग इन टायटल टाका. लोकल युजर लॉग इन खाली लोकल युजर लॉग इन. लोकल युजर लॉग इन प्रॉम्प्ट तुम्हाला कसा दिसेल रे? पॅरेंथिसिस असेल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मी माझ्या लोकल युजरचं नाव आहे तृप्ती. ओके. त्यानंतर काय असणार आहे? एक मिनिट, इकडे स्पेस असेल, राईट? तृप्ती असेल, देन @ असेल, सेंटोस असेल, ओके. त्यानंतर टिल्ड साइन असणार आहे. टिल्ड साइन म्हणजे काय सांगणार आहे? माझी होम डिरेक्टरी. त्यानंतर परत ह्याचे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आणि त्यानंतर असणार आहे डॉलर साइन. वेअर इज अ डॉलर? येस, डॉलर साइन. दिस इज द प्रॉम्प्ट फॉर द लोकल युजर. ओके. सो तुम्ही खाली प्रॉम्प्ट लिहून घ्या लोकल युजर साठीचा. ओके. ठीक आहे. चलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय प्रॉम्प्ट काय असतो? ठीक आहे. प्रॉम्प्ट काय असतो? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? अरे @ म्हणजे तुझं लोकल युजर, जो युजर आहे आणि होस्ट मशीन आहे, ते सेपरेट करण्यासाठी त्यांनी फक्त @ सिम्बल यूज केल्यामध्ये, राईट? असं रूट सेंटोस कसं करणार? सो ते सेपरेट करण्यासाठी फक्त @ त्यांनी सिम्बल यूज केल्यामध्ये. ओके. चलो आता ठीक आहे. मला सांगा, सध्या मी आता कुठे आहे रे? समजा एखाद्या ओके, याच्यावरती आपण जाऊया, ठीक आहे. इथे बघा तुम्हाला कोणकोणत्या डिरेक्टरीज दिसतात रे? ऍप डिरेक्टरी आहे, बिन डिरेक्टरी आहे, राईट? आता ही ऍप वगैरे डिरेक्टरी आहे ते मी क्रिएट केलेल्या आहेत. ज्या डिफॉल्ट डिरेक्टरीज आहेत या डिफॉल्ट डिरेक्टरीज बघा स्लॅश मध्ये आहे सगळ्या. इथे स्लॅश आहे, स्लॅशच्या आत आलेलो आहे आपण. खाली दिसतंय तुम्हाला स्लॅश साइन. मेन डिरेक्टरीच्या आत आलेलो आहे आपण. बिन आहे, बूट आहे, डेव आहे, डॉक मी क्रिएट केलेली आहे, ETC आहे, होम आहे, लिब आहे, लिब 64, मीडिया, MNT, OPT, प्रॉक, रूट, रन. प्रत्येक एका डिरेक्टरीला काहीतरी रिझन आहे, या सिस्टीमनी क्रिएट केलेले आहेत. का बरं रिझन आहे? मी काय सांगितलं? एव्हरीथिंग इज फाईल. सो यांनी काय केलेलं आहे लिनक्सनी? प्रत्येक एका प्रकारची फाईल, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर डिरेक्टरीमध्ये स्टोअर होणार. ओके. कारण की याच्यामध्ये कोणते म्हणजे सगळ्या गोष्टी फाईल्समध्ये स्टोअर केल्या जातात ना. सो प्रत्येक एका डिरेक्टरीसाठी सेपरेट स्टोरेज स्पेस त्यांनी केलेली आहे. की म्हणजे आता स्लॅश होम मध्ये स्पेसिफिकली याच फाईल स्टोअर होणार आहेत, स्लॅश बिन मध्ये स्पेसिफिकली याच फाईल स्टोअर होणार आहेत, स्लॅश SBin मध्ये स्पेसिफिकली याच फाईल स्टोअर होणार आहेत. सो आपण आता काय बघूयात? फाईल हायरार्की बघूयात की प्रत्येक एक जी तुम्हाला इकडे फाईल दिसते, प्रत्येक एका फाईलमध्ये कोणकोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर होणार आहे. ओके. चलो. येस, डिफॉल्ट सिस्टीमनी क्रिएट केलेले आहेत. पण आता ही स्लॅश ऍप वगैरे, आता ही ऍप आणि डॉग दिसते. एक मिनिट, मी पहिला रिमूव्ह करते सो दॅट तुमचं कन्फ्युजन जाईल त्याच्यामधलं. याच्यामध्ये मी केलेली आहे. ओके, रिमूव्ह ऍप केलेली आहे, डॉक केलेली आहे. देन आय गेस मी अजून कोणती केलेली आहे याच्यामध्ये? डेव केलेली आहे आणि येस. अच्छा, राईट. नाही, आता मी त्याच्यावरती हे केलंय, स्टोरेज ब्लॉक डिव्हाइस माउंट केलेलं आहे. ओके, इट्स ओके. मला ते बरं अनमाउंट वगैरे केलं पाहिजे, ठीक आहे. सो एवढं तर तुम्ही लक्षात ठेवा की ह्या ज्या ऍप, डॉक आणि जी दुसरी अजून डेव आहे ना, या 3 फाईल्स मी क्रिएट केलेल्या आहेत. बाकी सगळ्या ज्या फाईल्स आहेत ते सिस्टीमनी क्रिएट केलेल्या आहेत. ओके. बिन केली आहे, बूट केली आहे, सगळ्या सिस्टीमनी क्रिएट केलेल्या फाईल्स आहेत. सो प्रत्येक एका फाईलमध्ये काय असणार आहे हे आपण बघूया, ठीक आहे. चलो. सो व्हॉट्स द टाइम रे? ओके, 2:24 झाले का? अच्छा, आज आपण चालू केलं तर मग परत त्याला वेळ लागेल आता परत हे करण्यासाठी, संपवण्यासाठी. ठीक आहे. आता जेवढं आपण झालं तेवढं समजलं सगळ्यांना, ठीक आहे.
प्रत्येकासाठी 1 वीक नंतर, ठीक आहे, 1 वीक नंतर किंवा त्याच्यानंतर आधीमध्ये कधी पण एक एक्झिक्युशन टास्क वाला आपलं लेक्चर राहणार आहे. त्याच्यामध्ये मी तिथं बसणार आहे. सिनारिओ बेस्ड, जसे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला एक्झिक्युशन टास्क देणार आहे तसे मी इकडे तुम्हाला देणार आहे. यू हॅव टू एक्सप्लेन वाईल परफॉर्मिंग द टास्क. Okay, whatever you are going to performing, you have to explain in the English only. Okay? आणि सांगताना नेहमी येस आय एम अक्षय किंवा आय एम हे मायसेल्फ कधी म्हणायचं नाही, आय एम म्हणायचं. ओके, सो आय एम अक्षय अँड नाव आय एम गोइंग टू डू दिस टास्क, आणि मग तुम्ही टास्क परफॉर्म करायला चालू करायचं. ओके, चलो. सो त्याच्यामुळे रेग्युलर जे आपलं होतंय त्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली वाचत जावा, काय चाललंय काय नाही. ठीक आहे, चलो. ओके, लेट्स एंड द लेक्चर. चलो सूरज, I will end the lecture.